आणि आम्ही दोघं कसे दिसत होतो भैयाच्या लग्नात ते पण तुम्ही पाहाल. कारण माणसाची काय लिहिलं इथे काय लिहिलंय लव अँड लव ओनली. आणि आता तर फक्त भांडणच आहे. कोण भांडतंय? कोण कोण भांडतंय? कोण? मामी आणि मामा. होय. कोण कुणाला भांडतंय? माझ्या डोहा जेवणाचे नाहीयेत फोटोज वगैरे कारण की केलंच नव्हतं माझं डोहा जेवण. जेव्हा तुम्ही एकदम म्हणजे बेसिक तुमच्या गरजा सुद्धा भागवू शकत नाही त्यावेळी तुम्ही कसे असता याची थोडक्यात प्रचिती येईल. आजच्या ब्लॉगच्या निमित्ताने एवढंच की हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आमच्या इथनं ना आवाज सतत येत असेल तुम्हाला जेव्हा पण मी इंट्रो करायला घेते. मोठं ट्रॅक्टर तर काहीतरी चाललेलंच असतं फिक्स आणि आवाज येतोच दरवेळी. सो प्लीज समजून घ्या. आणि काही वेळा आपल्याला असं वाटतं की बघा रोडच्या जवळ घर असावं, तिथं जवळ मार्केट असावं, सगळं कन्व्हिनियंट होतं, जवळ पडतं. पण काही गोष्टी राहिल्यानंतर लक्षात येतात की आता आमच्यात जर कुणी पाहुणे राहायला आले ना तर त्यांना रात्रभर झोपच येत नाही कारण सवय नसते एवढ्या वाहनांची वगैरे. आणि आता कोल्हापूरमध्ये मी असते तेव्हा तिथे एकदम शांत निवांत असतं. तिथं व्हॉइस ओव्हरला काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि तिथली सवय झाली. आणि इकडं आलं की इथं एक दिवस रात्री झोप लागत नाही, परत मग सवय होऊन जाते. आणि नवीन व्यक्तीला खूप जास्त इरिटेट व्हायला होतं सुरुवातीला. सवय झाल्यानंतर काही वाटत नाही. सो बरं, मेन पॉइंट आजचा ब्लॉग स्टार्ट करण्याचं रिझन असं की बऱ्याच साऱ्या माझ्या मैत्रिणी कमेंट बॉक्समध्ये म्हणत होत्या की वहिनींच्या आणि भैयाच्या लग्नाचा अल्बम दाखव. म्हणजे त्यांची रिक्वायरमेंट ही पण होती की डोहा जेवणाचा पण दाखव, पण ब्लॉग खूप मोठा होतो त्यामुळे मग असं ठरवलं की आजच्या ब्लॉगमध्ये फक्त लग्नाचा अल्बम मी दाखवेन. कारण 2 अल्बम आहेत आणि खूप सारे फोटोज आहेत. त्यानिमित्तानं आमच्या पण काही आठवणी ताज्या होतील आणि आम्ही दोघं कसे दिसत होतो भैयाच्या लग्नात ते पण तुम्ही पाहाल. कारण माणसाची परिस्थिती जशी सुधारते तसं मग गोष्टी बदलतात. आणि जेव्हा तुम्ही एकदम म्हणजे बेसिक तुमच्या गरजा सुद्धा भागवू शकत नाही त्यावेळी तुम्ही कसे असता याची थोडक्यात प्रचिती येईल. आजच्या ब्लॉगच्या निमित्ताने एवढंच की म्हणजे पूर्ण सार एवढंच सांगेन की बघा कुणीही लग्नाचा डिसिजन घेताना मग तो मुलगा असेल किंवा मुलगी असेल कुणीही अगोदर स्वतःच्या पायावर उभं राहा आणि त्यानंतर असे मोठे डिसिजन आयुष्यातले घ्या. कारण एक चूक जर आपण केली, आता बरेच जण त्याच्यातनं सावरतात कारण की आसपासचं वातावरण, जसं मला माझे वडील असतील किंवा भैया असेल खूप चांगलं सांगणारी मंडळी होती. पण जर आपल्याला सहवास वाईट लोकांचा लाभला तर तुमची प्रगती होण्याऐवजी अधोगती पण होते. सो अगोदर स्वतःच्या पायावर उभे राहा आणि त्यानंतर तुम्हाला कुठे हवं त्या व्यक्तीशी तुम्ही लग्न करा. कारण जी चूक आमच्या बाबतीत झाली ती तुमच्या बाबतीत होऊ नये एवढंच. तर चला जास्त उशीर न करता तुम्हाला मी पटकन आता वहिनींच्या आणि भैयाच्या लग्नाचा अल्बम दाखवते. चला. अरे वा, कसली सुंदर बॅग आहे बरं ही. कशाची आहे? मस्त आठवणी येत्या त्याच्यात. ही कुणाचा हट्ट होता? माझ्या रानूचा. करिश्मा अल्बम पप्पांचं होतं की नाही रेग्युलर. हा वाला तर एक आहेच पण हा स्पेशल आहे. हा शेवटी दाखवते. अगोदर हा बघू आपण. त्यांच्या लग्नात वहिनी कशा दिसत होत्या, भया कसा होता ते पण आता तुम्हाला पाहिलं. किती वर्ष झाले वहिनी लग्नाला? 12 लागले आता. 12 वर्ष एक तप. बरं तुम्ही ड्रेस का घालत ना हो? कितनी बार ये कमेंट आएगी. और नवीन आहेत ना जे नवीन सबस्क्रायबर जोडले जातात ती परत ती विचारतात. जे जुने आहेत त्यांना माहित असते पण नवीन वाले विचारतात पुन्हा ड्रेस का घालत नाही. माझं तर काहीच बंधन नाही बरं का तिला. मी सासू म्हणून दाखवत नाही तिला का घालती. त्यांच्या आहोला आवडत नाही. तसं तर बप्पांना आवडते का नाही? बप्पांचं असं कधीच नसते. कुणालाच बप्पा म्हणत नाहीत हे घाल ते नको ते ते ड्रेस जरी घातले तर त्यांचं काय नाही. पण ह्यांचे आहो जरा आहोच आहेत. हे बघा ह्यांचे आहो. आणि हे ना राहुलनं दातावरती चावी मारलेली तुकडा निघाला होता. आमच्या मामी आहेत या 2 नंबरच्या.
काकू ही उषामाई म्हणजे मामाची मुलगी बहीण किती खराब होती ना मावस बहीण. हे ना तेल चढवायचं आहे का हळदीचं आहे? आंघोळ घातलेले हा. आंघोळीच्या ते हळदीच्या आधी आंघोळ घालत वाटते त्याच. आणि ही साडी माझी तेव्हाची आहे. किती वर्ष झालं. ही साडी आता मी घातली होती यात्रे दिवशी. हे बघ तुझ्या मम्मी पप्पाच्या लग्नाचे फोटो. ही परटीन मावशी वगैरे काय व्हायचं ना गया मावशी. गया मावशी इथं अक्का आहे ती. हा. हे सगळ्या मामाच्या. मला गाल कसले छान होते. आता कुठे गेले. आणि ही त्या दिवशी आलेली मावस बहीण चिमुताई माही. माझी आत्या आहे माझ्या वडिलांची बहीण आणि एकुलती एक 5 जणात एकच होती. आता नाहीत त्या. आणि इथं आमचे हे केवढा कोंबडा होता केसांचा. पोलीस मध्ये गेले बसलो स्वप्न भंगलं केसांचं. ही माझी कलवरी होती मावस बहीण. त्या दिवशीच्या डोहा जेवणाच्या कार्यक्रमात तुम्ही पाहिले असेल. आणि हा नवरदेव. हे देव का देवकी असतात आमच्याकडे. हा पिल्लू केवढा छोटा होता केवढा झाला. भैयाचा जिगरी मित्र अशोक कांबळे. नाना राहिले नाहीत की. मंदिर लवताई मंदिर आपलं गावातलं जुनं. आता किती बदल केलाय मंदिरामध्ये. हा माझा मामाचा मुलगा. पुण्याला मी यांच्याकडे गेले होते. तुम्ही पाहिला असेल. होम टूर पण दाखवली आम्ही. राजू हा पण दुसरा मामाचा मुलगा. चुलत भाऊ. हे माझे 2 नंबरचे मामा. हे आत्ताचे मालक. आता हे चुलते पण नाही. हे चुलते पण आता नाही. पप्पा सगळ्यात लहान आहेत ना त्याच्यामुळे त्यांचं वय खूप जास्त झाले. वडिलांच्याच वयाचे होते सगळे. ही पण वारले का नाही. कोण ही हमोबयाचं ते सगळ्यात बारका चुलता भरत का काय ते नाव आहे. हा माझा चुलत भाऊ ऍक्सिडेंट मध्ये गेला. खरं खूप लोक याच्यातली काळाच्या पडद्याआड गेली. हा उमेश खोसे. आपण घरी गेलो होतो त्याच्या. हे कोरक्याचे. हे माझ्या वडिलांचे मावस भाऊ. हे दिसायला जराशे पप्पांसारखे. 3 जण असे दिसते. पप्पा मामा मुरुडचे होते पण सेम तसेच. सख्खे मावस भाऊ असताना सख्या भावांसारखे. वयात पण लगे गॅप नव्हता. हे आमचे वडील. हे लोटांगणाच्या वेळेस पप्पांना पण हळद लावली होती बरं का. आणि लोटांगणाच्या वेळेस ना आमच्या इकडं असं असते. यावेळी लोटांगण आईने घेतलं होतं. म्हणजे भैयाच्या ह्याच्या वेळेस चुलतीने घेतलं. त्याच्यात लोक ही नाही खुसा काकू गेली. अक्का नाही. ही चुलती वारली. ही चुलती वारली. अक्का नाही. कशी वाकून बघायला. यांचे मालक वारले. आत्याच का रायबाई येते का. राईबाई. ही आज्ञान मामी. त्या सगळ्या मामाच्या अण्णाचं घर आहे का ना. अण्णाच्या इथून रुकवत घेऊन येलेलं. पुष्पामयी ही मामाची मुलगीच आहे. ही मामाची मुलगी आहे. परत आशू आणि मामी पण आहेत. ही पण मामाची मुलगी आहे. तेव्हा कसला होता ना आता कसला भैया ना. आणि हे पिल्या केवढंच. हे घर आपलं. बघा इकडे वहिनी भैया. आमच्या वहिनी कशा दिसत होत्या बघा लग्नाच्या वेळेस. ही साडी माझी आणि वहिनींची. ही साडी माझी सेम आहे. ही माझी मावस बहीण आहे. ही मावशी आहे. आणि हा बघा निरागस छोटूसा लहान वयात लग्न झाल्यासारखं दिसायला. हे तेल चढवतानाच आहे. आणि इथं हे बघा पण मला गाल होते तेव्हा. तेव्हा आईला ही साडी घेतलेली माझ्या लग्नामध्ये. तर ती आजही तेवढीच भारी दिसते. तशीच्या तशीच आहे ना. हिची म्हणते शेवती चढवायच्या वेळेस मला वाटतं इथलं दर्शितलं आहे. उजनीतलं आहे का. ही तुमच्या इथलंच आहे. परत ही उजनीतला आहे. परत तू मागून टोप घेऊन आलं का उजनीतला मंदिरातला. दादा पण गेले या वर्षी. ही भेट ही वहिनींचे चलते. हे माझे चलते. ही स्त्री असतात तेव्हा तरी तर असता की नाही. ही म्हणते आता आम्ही तुमच्या लग्नात होता. आम्ही तुमच्या लग्नात. वहिनी आमच्या कशा होते. लय क्यूटी होती माही.
बघा ही डान्स करायचे तर मस्त खळखळून हसल्यात वहिनी. आणि हा शालू ना आम्ही लातूर मध्ये घेतला होता, डागामध्ये. हा डागामध्ये. आणि त्यावेळी वहिनी हा शालू 10,000चा होता. होता आमचे हे नाचायला अशोक भैया किती खराब होते. अशोक भैया पण किती खराब होते. आता कसले सांगते हे ना बालाजी गुड्डी. हो का गुड्डी ही माझी आत्या. आणि म्हणजे तसं तर वहिनींची सख्खी आत्या आणि माझी चुलती म्हणजे काकी है ना. हे बघा जोडी लग्नात येताना. माझ्या वेळेस ज्या चुका झाल्या होत्या ना, म्हणजे हे असं माझ्या ह्याच्याला असं ते तार असल्यासारखं असं पुढं होतं, टोपी घातल्यासारखं उंची सारखं. त्यामुळं मग हे घेताना विचार करून घेतलं होतं मी की तसं नको दिसायला. ही सगळी मंडळी उजनीची काही आहेत, डोराळ्याची काही आहेत. त्यांनी जमवलं होतं का नाही. कसं काय लिहिलं होतं इथे काय लिहिलंय लव अँड लव ओनली. आणि आता तर फक्त भांडणच आहे. कोण भांडतंय? कोण भांडतंय? कोण? मामी आणि मामा. होय. कोण कुणाला भांडतंय? तू मामाला. अगं पण त्याला कसं समजलं बघितलं का वहिनी. पोरं मोठी झाली असतंय सगळं इकडे. लव अँड लव लिहिलंय तेव्हा तर. तेव्हा आता सगळे भांडण त्यांचं फ्रेंड सर्कल सगळं. हे सगळे शाळेतले गुरुजी लोक आहेत ते सगळे. तब्येत कसली होती. सगळ्यात मोठी आमच्या फॅमिलीतली सगळ्यात बप्पांच्या वयाची आहे, पण माझी सख्खी चुलत बहीण ही आत्याची मुलगी. दीदी गुडू ही माझी बहीण. ही बहिणींची 2 नंबरची बहीण आहे. आणि पुढे असेल हा हे तर आम्ही दोघी कलवर आहे. ही नवरदेवाची कलवरी आहे, ही नवरीची आहे. तसं तर मी निम्मी वहिनीची कलवरी होते आहे की नाही. मंगळसूत्र घालतात, काकण बांधताना. जायला पाहिजे होतं का सांगू, कारण की तिचा अभ्यास काहीच नसायचा. ही पाय देताना मग आमची मामा किती बदल होते ना हळूहळू. तेव्हा काही दोघी जणी तिकडं 2 जण. कसलं छान फॅमिली फोटो. आणि सुरेश वहिनी तुमचं अगोदरचं नाव? माझं अगोदरचं नाव अमृता. अमृता का आम्रपाली? सुनीता. तुला कसं माहित? सर्टिफिकेट वर सुनीता, घरी आम्रपाली. घरी आम्रपाली आणि इथं संध्या. माझ्या वडील इमोशनल होते तिला. आईपेक्षा तुझे पप्पा लय मिळवते. आणि गाडीत पण बसल्यास ती रडत होते. पोटी भरली जाते तेव्हा. काकण सोडताना फोटो मिसिंग आहे. ही कोण आहे? त्याचा मित्र बालाजी ना. हे आणतो मामा. मामाचा मुलगा मोठ्या मामाचा. आणि इकडे ही जोडी दाजी, हे मुरुडचे दाजी, वयाची मित्र मंडळी सगळी. गिरी सर, हे खोशे सर आणि हे दीक्षित. आमचे हे फॅमिली सोनार. संतोष आहे. आणि इकडे वहिनीची सख्खी आत्या, माझी चुलती, आणि ही माझी चुलत बहीण आणि वहिनींच्या आत्याची मुलगी. इकडं हे सगळे शाळेवरचा स्टाफ. ह्याच्या शाळेवर स्टाफ आहे. जागजी नाही, बोरगावच्या. हे आमचे मोठे मामा अण्णा, जे नेहमी तुम्ही पाहता आणि खूप मायाळू आहेत. आणि या मोठ्या मामी. इकडे हे छोटे मामा आणि ही जोडी. काकू पण असेल कुठेतरी जोडी. हे लांबजण्याचे, हे यांचे छोटे मामा. भाऊ ही सृष्टी, हे ह्यांचे मोठे चुलते म्हणजे माझे चुलत सासरे. आणि हे आमच्या भाऊकीतले म्हणजे घरातलं घरच. हे आपल्या शेतातले सगळे. सदू आई कशी दिसत होती तेव्हा. भाऊनबाई. ही थोरली जोडी म्हणजे माझ्या वडिलांचे सगळ्यात मोठे बंधू आणि ही माझी थोरली चुलती. ह्या आहेत पण हे नाही आहेत आता. हे माझे 4 नंबरचे चुलते, ते पण. ही माझी 4 नंबरची चुलती आणि 4 नंबरचे चुलते. आणि ही चुलती, हे दोघं पण आता हयात नाहीत. ह्यांचं स्मित हास्य होतं का नाही, ह्यांचं असं ही होतं. चेहऱ्यावर केवढे गोड हसू होतं. आकाला तर लय चिडवायचे. जे नंदावे
पुण्याचे नंदुबाई आणि संध्या कशा होत्या बघा. आता किती चेंज झालाय ना, लय क्यूट होत्या संध्या. आणि आप्पा नंदुबाईकडे बघायला. ही साडी माझ्या लग्नातली आहे. अशाच सगळ्यांना होत्या. तुमच्याकडे गुलाबी कलर, मला गुलाबी घेत होती साड्याला, ह्यांना लाल आणि बाकी गिरजाताईंना ह्याच्यात चॉकलेटी आणि रामबाईच्या बायकोला चौघीला सेम होत्या. त्यांना लाल आणि चॉकलेटीच लय आवडते काय गिरजाताईला. हे का गिरजाताई जोडी. हे कोण आहे? सृष्टी आहे काय तिचं नाव मोठीच? हे ह्यांच्या जावची मुलगी आहे. हिचं लग्न झालं नाही का ना? झालं की. हे थोरले नंदावे माझे आणि ह्या गिरजाताई. इकडे आमची जोडी टोमरा. भैया लई होते ते. किती खराब होते. पुण्याला होते त्याने. पुण्याला होते. श्री तुमच्या जाऊ. श्री तुझे कसे दिसत होते पप्पा. आम्ही दोघे. दादा तर म्हणत होता की ते बालाजी अंकल आहेत असं म्हणत होता दादा. तू काय म्हणलास मग? नाही पप्पा आहे. ही आमच्यातली जोडी. सासूबाई आमच्या लांब जाण्याच्या आई आणि ही मावस बहीण आहे. इकडे जाऊबाई. किती खराब दिसत होत्या ना तेव्हा ताई. हाड दिसत होते सगळे. आता किती छान झाली तब्येत. दीपक पण त्यावेळेस किती छान दिसत होती. हे राम भैया आणि ही जोडी आमची घरची. यांची पण हाईट तुमच्या दोघांसारखी आहे बघा. हाय का हाईटला? मी ह्यांच्यापेक्षा उंच वाटते. हा पण तसंच कॉम्बिनेशन आहे उंचीचं. राम भैया 6 फूट आहेत. होय ह्यांच्या एवढे. ह्यांनी 6.25 आहेत. म्हणजे थोडे भया आणि ह्यांनी तितकेच आहेत. राम भैया थोडे कमी आहेत. ही आमची बघा चौघांची. त्यावेळेस लय खराब होते भैया. आणि आता हे सगळ्यालाच आमची क्रॉस सगळी केले. फॅमिली. क्रॉस केले त्याने सगळ्यालाच. आता हे आमची सगळी फॅमिली बघा. इथं पप्पा, इकडे आई, इकडे हे, इकडे मी आणि इथं भैया, इथं वहिनी आणि मध्ये आमची अक्का. माझी नाईची हाईट जवळपास सेम आहे का नाही? आम्ही 5 जण. ठेव काय अक्का. मामाचा मुलगा, मामाची मुलगी, हे सगळे 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 मामा. ही आत्या, ही मामाची मुलगी. हे पण ज्यांनी लग्नात मेन पोलँड सोल होते ते हे बहिणी होते. हे सगळ्या बहिणी आहेत आणि ही आत्याची मुलगी आहे. आबी, छायाताई, मानुताई, मंगलकवी. ही त्या दिवशी तुम्ही कार्यक्रमात हिला आणि हिला पाहिलं असेल. त्या 2 जण नव्हत्या. ही मामा मामी. हे धाकटे मामा मामी. ही आमच्या आत्या आणि आत्याचे मालक. ही नाहीत का ना पानवाडी शोभा. माझी मावशी आहे, मावस मावशी. आणि ही चिमुताई. तेव्हा छान होती तब्येत चिमुती. बहिणी सगळ्या. साखर मावशी दिदी. लय भारी ते एक हे असायचं नाही का, दोघांनी एका स्ट्रॉंग. आहे की वरांचं काम असतंय मुलांचं. अशोक बहिणी केलं. इथं हे जीव घालायचं. केवढं छान स्माइल आहे बघा. नवरीने लाजायचं तर बघा का कोण लाजायले. दोस्त कंपनी सगळी. मला फोटो काढणार जावाय झाले ते आता आपले. वर्षा आधी जेवण करून ह्या काही जेवायला त्यावेळेस किती फ्रेश दिसत होती का ना. खाऊ घालायला पाय धुवायचं. ते बघ अक्का आमची सन्मुख बघायला. ते चुलती माझी. इथं अक्का वहिनींची चुलती आहे. अक्का वहिनीची आई. सन्मुख बघताना गंटन घातलेलं. काय म्हणतात? झाल घेणे. इथं बी झालच म्हणतात आमच्याकडे. हो सगळे घालायचं झाल. आणि लांब जाण्याला ना ही प्रथा नाही डोक्यावर ही द्यायची. आई खूप लाजत होत्या ते करायला लागला. तिथं आमच्या इकडे काय लांब जाण्याच्या काही. परत घरी दूध प्यायला घेऊन जातात ना तेव्हाच दूध प्यायचं. किती काळ बदलते का नाही. सुपारी खेळायला ना वहिनी. ही मग अक्काची मामी. आमच्या तिथलं देवघर आहे. आणि हे इथलं डोराळ्यात देवीचं मंदिर अगोदर असं होतं. आणि आमचे पप्पा असे होते बरं का. किती चेंज झालाय पप्पांमध्ये. वेडिंग 2013 फेब्रुवारी 15. सुरेश संध्या. किती छान दिसत का नाही शालू. शालू पण आणि शेरवानी पण माझ्या चॉईस. आपलं मॅचिंग झालं तर भैयाचं ती ओढणी पण मॅचिंग. तुम्ही साडी चॉकलेटी होती. किती सुंदर फोटो. 5-2.
हळद हळद कोकणी असतात ते हल्दी मध्ये. हे मला एवढं पार रंगवून टाकलं होतं मामाच्या मुलीने. बघा आमचे आहो इथं. श्री काय म्हणला माहिती का, मला तर कॉलेजचा स्टुडंट आहे वाटत. आणि इथं ना आणि इथं हे चिमुताईने ह्यांना लावले तेवढं बुपाई. तर हे आमचा देवारा. तेल चढवताना हे भेटीचं वगैरे सिलेक्टिव्ह फोटो आहेत बरं का. हे बघा डान्स करायला भैया आणि बुप्पाला बघितलं की लगेच बाजलं. मला तर मिरवायलाच भेटलं नाही. डबल करायचं काही झालं नाही. मिरवायचं असतंय का ते पळापळीच करण्यात गेलं. हार घालताना उचललं होतं ह्यांना. हे फ्रेम करण्याजोगे फोटो आहेत वहिनी. स्वीट मोमेंट्स. चौकोनी कुटुंब परत आता किती वाढले याच्यात. आता हे झालं. हे वाचलं होतं. हा लवंड बोलली मग अशी त्यात होता ना त्यातलाच हा फोटो आहे. फक्त त्यांनी जास्त असं डिजिटल केलं. यांची तब्येत कसली खराब होती वहिनी. आता सगळ्याला क्रॉस केले ह्याने. आमच्या चौघांचा. ह्या दोघांचा. हे आमच्या दोघांचा. बघा किती छोटे बालविवाह. तसलं घालायचं. तब्येत छान होती माझी. भैयाला नव्हती. आता त्यांना आहे तर मला नाही. आयलाइनर थोडस खालून लावायला पाहिजे. सगळी भैयाची मित्रमंडळी येते. चुलत बहीण माझी आणि आहे त्यांचे मिस्टर, अक्का आणि मोठी चुलती वगैरे. बटरफ्लाय बटरफ्लाय किती सुंदर फोटो आहे ते. कसले भारी क्लिअर. सगळी आपली फॅमिली बुडातली. आत्या मामा ऍडजस्ट करून दिली. भैयानी फुल स्माइल दिली. ह्याच्यात फक्त याचीच कमी आहे कारण आशुताई नव्हती का ना लग्नाला. डिलिव्हरी झाली वाटतं तिची. कसला हसायला इथं. ग्रह प्रवेश आहे हा. हळदी कुंकू तिकडून आलेच परत ही तयारी पण मीच केली आहे. आणि आम्ही दोघं गाडीवर आलतो पुढे. शेवटचा. अशा पद्धतीने नांदा सौख्य भरे. कसा वाटला. यू द बेस्ट ऑफ लाईफ टुडे अँड इन द डेज टू कम. आम्ही खूप कष्टातून दाखवलाय. कष्ट कसं माहिती का, इकडून एक जण इकडून एक जण तिकडून मला बघायचं त्याच्यात मध्येच मस्ती आणि तेवढ्यातनं. पण खूप साऱ्या कमेंट होत्या की याच्या आणि वहिनीच्या लग्नाचा अल्बम पाहायला आवडेल म्हणून. आणि डोहा जेवणाचं पण खूप सुंदर वरती छोटूसाच कार्यक्रम केलेला पण खूप छान झाला होता. तर तो पण एखाद्या ब्लॉग मध्ये मी नक्की दाखवेन. आणि माझ्या डोहा जेवणाचे नाही आहेत फोटोज वगैरे कारण की केलंच नव्हतं माझं डोहा जेवण. ते त्या गोष्टी खूप वेगळ्या होत्या तेव्हाच्या आहे की नाही काय. सो आत्ता जर ते असतं तो ड्युरेशन म्हणजे आत्ता असता किंवा आत्ताचं ड्युरेशन तेव्हा असतं त्या गोष्टी खूप वेगळ्या असत्या. तरी छानपैकी मस्त असं. आणि आमच्या लग्नातले ना फोटोच नाहीत तिकडचे. इथला अल्बम आहे पण लांबजण्याचा नाही. एक आहे अल्बम. तर मला तरी वैयक्तिक माझ्या हट्टापोटी तो वाला आहे ना करिश्मा तो बनवायला लावलेला. कारण बप्पांचं असं होतं काय होतंय कुठला तर अल्बमच असते की. पण मला वाटत होतं की नाही म्हणजे जे माझ्या लग्नात झालं नाही ते सगळं भैयाच्या लग्नात झालं पाहिजे. त्या उद्देशानंच मी ओढणी हो घोंगट पासून त्या सगळ्या गोष्टी सिलेक्ट केल्या होत्या. आणि लय छान पण झालं होतं सगळं एकदम मस्त. तर चहाची पुन्हा एकदा ही झाली का तर कसा वाटला अल्बम सांगा मला. आणि चला या नोटवरच आजचा हा व्लॉग आम्ही इथंच थांबवतो. होप की तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय श्रीराम. या फोटोज मध्ये तू कस काय दिसत नाहीस रे. होतास का तू. पप्पाच्या पोटात पप्पाच्या पोटात होता.